कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ, कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ, सगळ्या गोष्टी डोक्यावरून गेल्या. ज्या माझा वारसा सांगतात, ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात. असे होईल मला कुठे माहीत, मला कुठे पुढचे दिसले होते. एका वेगळ्या जगासाठी मी शिव्याश्राप दगडांसोबत शेणही सोसले होते. तुमच्याच शब्दात सांगायचं तर, तुमच्याच शब्दात सांगायचं तर मी रात्रंदिवस घासले होते. आज मी कसले घाव झेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली. ही कोणती उपकाराची भाषा नाही. आजच्या बाजारू समाजसेवेसारखा हा बँड माझ्या अगत ताशा नाही. मी विसरून गेले होते आम्ही कोणकोणते विष पचवले आहेत. हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिवचले आहेत. म्हणूनच तुमच्या भैऱ्या कानी हे गाराणे घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माऊलींनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकलात, सवरलात, पण नको तेवढ्या शहाण्या झाल्यात. विकृत स्त्री मुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झालात. माझा वार्ता सांगून स्वार्थासाठी राबता आहात. गर्भातल्या सावित्रीचा गळा गर्भातच दाबता आहात. म्हणूनच आज मी ह्या सगळ्या संतापापुढे बेभान बोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. बाळपणाचे दुःख काय असते हे मी तुमच्यापेक्षा जास्त भोगले. आशा पाहून सांगा, मी सावित्रीच्या शब्दाला जागली आहे. तकलादू आणि भंपक स्त्री मुक्तीची नशा ही आज तुम्हाला चढली आहे. कपडे बदलले की पुरोगामी होता येते, ही फॅशन तुम्हाला चढली आहे. शिकली सवरलेली माझी लेक संस्कृतीच्या नावाखाली नाकाने कान सोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही. शाळा काढणारे काढताहेत, तुम्हाला काढत बसायचं नाही. शाळा काढणारे काढताहेत, तुम्ही काढत बसायचं नाही. तुम्ही फक्त पुरोगामीचा ठराव घ्यायला पाहिजे. एखाद दुसरा यशवंत शोधून त्यालाही आधार द्यायला पाहिजे. शाळा कॉलेजचे पीटर हायब्रिड सारखे डोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा बोलते. माझी खरी लेक तीच जी असत्यामुळे झुकत नाही. माझी खरी लेक तीच जी असत्यामुळे झुकत नाही. ती ज्योतिबा आणि सावित्री पुढे अंधळेपणाने माथा टेकत नाही. ती ज्योतिबा आणि सावित्री पुढे अंधळेपणाने माथा टेकत नाही. माझी खरी लेक तीच जी आमचा आई वसा टाळून सुराखून पेटते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आमच्याच माती, आमच्याच लोकांकडून दुजाभाव बघावा लागला. माझा फोटो लावण्यासाठी सरकारी एजिया काढावा लागला. आपल्या सोयीचे नसले की विचारांकडे कानाडोळा होतो. समाजासाठी काही करायचे म्हटले की आपल्या पोटात लेकचा गोळा येतो. ज्योतिबाशिवाय सावित्री, सावित्रीशिवाय ज्योतिबा हे एकटे एकटे नेता येणार नाही. विचारांची ही गोटी सुनांना लागावी.